उरण ईश्वरपूर नगरपालिकेत आमची सत्ता येताच पहिल्याच बैठकीत अन्यायी शास्तीकर माफ केल्याचा ठराव केला जाईल. माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील. उरण ईश्वरपूर नगरपालिकेत आमची सत्ता येताच पहिल्याच बैठकीत अन्यायी शास्तीकर माफ केल्याचा ठराव केला जाईल असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी मोमीन मोहल्ला, डवरी गल्ली आणि तानाजी चौक येथील जाहीर कोपरा सभात बोलताना व्यक्त केला. शेवटच्या 2 दिवसात आपण काही करू शकतो या मानसिकतेत विरोधी मंडळी आहे. नगरपालिकेत परिवर्तन घडवा असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी झंझावती कोपरा सभा घेतल्या आणि त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, माजी नगराध्यक्ष पहिलवान भगवान पाटील, ॲडव्होकेट BS पाटील, अरुणा काकी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, मुनीर पटवेकर, पीर अली पुणेकर, महेश पाटील, विजयकुमार निवासी पाटील उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार पाटील यांनी म्हटले की विरोधकांना राज्यात सत्ता असताना गेल्या 9 वर्षात त्या शहराच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आला नाही. मी स्वतः 2015-16ला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 4 ते 5 वेळा भेटलो, पत्रे दिली आहेत. आता शहराच्या विकासाचा आराखडा मंजूर झालेला आहे. मात्र दरम्यानच्या काळात ज्यांनी घरे बांधली त्यांना जाचक शास्तीकर बसवलेला आहे. आम्ही तो रद्द करू. विरोधकांना गेल्या 9 वर्षात शहराच्या विकासाला चालना देता आली नाही. उलट आम्ही सत्ता असताना ज्या ज्या सोयी सुविधा उभ्या केल्या त्या उद्ध्वस्त केल्या आहेत. उरण ईश्वरपूर नगरपालिकेची सत्ता माझ्या सहकाऱ्यांच्या हातात द्या. 9 महिन्यात हे शहर दुरुस्त करून दाखवतो. त्यावेळी त्या प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ईश्वरपूर.